जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 25. श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मुंगीची या घरी कोण मूळ, देखोनी या गुळ घाव घाली, व्याधी पिढीला धावे वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहरा आपली या। संत तुकाराम म्हणतात, मुंग्या जशा गुळाकडे धावतात किंवा व्याधीग्रस्त जसा वैद्याकडे धावतो, कारण त्यात स्वहित साधायचे असते, तद्वत अडलेली नडलेली माणसे अक्कलकोटकडे धावत होती, झेपावत होती। कुणी मानसिक व्यथेने ग्रस्त, कुणी शारीरिक दौर्बल्याने, कुणी उत्सुकता म्हणून, क्वचित कुणी आध्यात्मिक ओढीने, पण बहुतांश मंडळी दर्शनासाठी, ऐकलेल्या बातम्या खऱ्या खोट्या आहेत हे पाहण्यासाठी, अगर चक्क स्वामी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला येत होती। एवढंच काय, दिन प्रतिदिन या संस्थांच्या राजधानीत गर्दी वाढत होती। अशा या गर्दीच्या वर्दळीच्या गावी पुण्याचे सराफीचा व गंध्याचा धंदा करणारे रामानंद बिडकर हेही आले होते। वास्तविक हे किमयेचेही ज्ञानी असणारे श्रीमंत गृहस्थ। अक्कलकोटला येण्याचे यांचे काय कारण, असा प्रश्न पडणे साहजिक आहे। पण मानवी जीवनात जो संतोष असावा लागतो, अगर जे समाधान असावे लागते, ते किमयेने अगर श्रीमंतीने मिळतेच असे नाही। काही जिज्ञासा अशा असतात की त्यासाठी त्या क्षेत्रातल्या अधिकारी पुरुषाकडे जावेच लागते, आणि हेच कारण घडले बिडकरांच्या बाबतीत। अक्कलकोटला येण्याचे असे झाले की सराफीच्या धंद्यात वाकबगार असलेले रामानंद बिडकर अध्यात्म क्षेत्रातही त्यांना अतिशय आत्मीयता होती। ते मनाशी नित्य संवाद साधायचे। मी सदोदित सुवर्ण हाताळतो, सोन्याचा कस अजमावतो, बाजारभावानुरूप त्याचे मोल करतो व काटेकोरपणे तोलही करतो, पण माझ्या मनुष्य जन्माचे सोने करणारा कोण? या 100 नंबरी सोन्याने सुद्धा माझ्या अंतरी समाधान लाभत नाही। समाधान, संतोष, आनंद वगैरे देवदुर्लभ प्रवृत्ती बाह्य वस्तूंवर अवलंबून नाहीत, हे मला माहीत आहे। तरीही प्रापंचिक व्यवहार करावाच लागतो। पण माझी तळमळ आहे ती पारमार्थिक कसलेल्या सराफाच्या भेटीची। माझ्या हाती हिरे, मोती, पाचू, मानके
इत्यादी मूल्यवान रत्ने असतात. पण हे नरतरूपी रत्न प्राप्त झाले आहे याची नीट पारख कोण करून देणार? असा रत्नपारखी मला इहजन्मी भेटेल का? बीडकरांची ही तळमळ तीव्र होत असल्याने त्यांची एका साधू पुरुषाशी गाठ पडली. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. साधू मुखातून ऐकलेले भक्तिज्ञान, वैराग्य, निष्ठा, विवेक वगैरेंचे विवेचन त्यांना आवडू लागले. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? जीवावर अज्ञान पटलाचा वेढा कसा असतो? ते पटल सद्गुरु कृपेने दूर कसे होते? सोली व सुख म्हणजे काय? इत्यादी विविध विषय तेच दाखले देऊन साधू सांगायला लागले की बीडकरांना वाटायचे हे सारे शब्दज्ञान आहे. हे काय मला धार्मिक पुस्तके वाचूनही मिळू शकेल? ते एकदा म्हणाले, आपले ज्ञान अगाध आहे व वाचनही विपुल आहे. याबद्दल माझ्या मनात तुमच्याविषयी आदर आहे. पण साधू महाराज, प्रत्यक्ष मनाचे समाधान म्हणतात ते मात्र मला अद्याप लाभत नाही. त्याला काय करावे? साधू महाराज म्हणाले, त्यासाठी तुमच्या अंगी वैराग्य बांधले पाहिजे. त्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. 4 मंडळींच्या समक्ष साधू पुरुष रोखून पाहत म्हणाले, आपण ह्या भौतिक ऐश आरामात रममान आहात, तेव्हा आपण परमार्थ क्षेत्रात पाहिजे तेवढे लायक नाही, हेच खरे. हे शब्द रामानंदांच्या जिव्हारी लागले व त्यांनी मनोमनी प्रतिज्ञा केली की मी या क्षेत्रात लायक होईल तेव्हाच राहीन. या प्रतिज्ञेमागे बीडकरांचा करारी व दृढनिश्चयी स्वभाव होता. आता त्यांच्या मनात तोच विषय घर करून राहिला. बुद्धिश्रेष्ठ पुरुषाचा शोध घेत घेत ते विचार करू लागले. स्वतःच्या प्रपंचात, धंद्यात, मित्रपरिवारात, सुखाच्या अगर दुःखाच्या क्षणी त्यांना याच विषयाने घेरले होते. धातू मूल्यवान खरा, पण त्याला पारमार्थिक मूल्य नाही. अत्तर, अगरबत्ती, अबीर वगैरेंना सुगंध आहे, पण त्याला पारमार्थिक परिमल नाही. हे मला प्राप्त करून घ्यायचे असेल तर कडकडीत वैराग्य अंगी बाणायला हवे. पण कडकडीत वैराग्य म्हणजे तरी काय? ऐश्वर्य संपन्न प्रपंचात राहून संत एकनाथ विरागी नव्हते का? होते, नक्की होते. बाह्यजीवन प्रारब्धानुसार जगत असताना अंतरी वैराग्य असायला हवे. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभौ जयाजयै, ही अशी समवृत्ती म्हणजेच वैराग्य. हा विचार मनात येताच त्यांचे आराध्य दैवत पवनसूत हनुमान त्यांच्या दृष्टीसमोर आले. कर्मयोगात आघाडीवर असलेले मारुतीराय भक्तियोगात संपूर्ण राममय झाले होते. जो मारुती भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान आहे, तोच आपल्या स्वामींपुढे नतमस्तक होऊन नम्रपणे उभा राहतो. प्रभू श्री रामचंद्र हेच त्यांचे स्वामी आणि त्यांच्यापुढे हा पवनसूत हनुमान भक्ती करत नम्रपणे सेवेस तत्पर असतो. हाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून अंजनी सुताची उपासना आपण करायला हवी. त्यांची पूजा अर्चा, हनुमान कवचाचे पाठ, उपोषणे सर्व काही मारुतीरायाला स्मरण करून होऊ लागले. वीर मारुती दास मारुती होऊ शकतो, त्यासाठी लागणारी निष्ठा, श्रद्धा, उपासनेद्वारे आपल्यालाही प्राप्त करून घेणे अशक्य नाही. याचा ध्यास फळाला आला.
किंवा बीडकरांची उपासना सार्थकी लागली. त्यांना प्रत्यक्ष रामदूत हनुमानाचा दृष्टांत झाला की आता सर्वप्रथम अक्कलकोट क्षेत्री श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जावे. रामानंद बीडकरांच्या आनंदाला पारावार नव्हता. मार्ग सापडला होता. इच्छा तेथे मार्ग याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. रामानंद बीडकर विनाविलंब अक्कलकोटला येऊन दाखल झाले. जीवनातला प्रत्येक क्षण हा नियतीच्या पूर्वनियोजनावर अवलंबून आहे. दर्शनाच्या आतुरतेने ते आले असले तरीही तुरंत दर्शनयोग नव्हता. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी राजवाड्यात मुक्कामाला होती व ते केव्हा बाहेर येणार हे निश्चित नव्हते. 1 दिवस, 2 दिवस, अगर कितीही दिवस दर्शन दुर्लभ असण्याची शक्यता होती. दृढनिश्चयी बीडकरांनी स्वामी समर्थ महाराज दर्शनाशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असा मनोमनी संकल्प केला. लोकमुखातून स्वामी कथा त्यांना समजत होत्या. स्वामींच्या नित्याच्या वास्तव्याची ठिकाणे कळत होती. आपोआप उगवलेल्या जणू स्वामी प्रसादच असलेल्या वटवृक्षाच्या छायेत ते शांत चित्ताने बसत होते. खासबागेत फेरफटका मारत होते. विविध मंदिरात देवदर्शनाला जात होते व स्वामी महाराजांविषयीच्या विविध आख्यायिका त्यांना ऐकायला मिळत होत्या. त्याच दरम्यान त्यांना वेडसर वाटणारी एक स्त्री दिसली. विस्कटलेले केस, जुनी पुराणी नेसलेली साडी, तिच्याजवळ एक बोचकेही होते. ते ती जणू प्राणपणाने सांभाळत होती व तोंडाने जनाबाईचा अभंग गुणगुणत होती. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, जनी म्हणे बा गोपाळा, करी भक्तीचा सोहळा. कुणीतरी म्हणाले, अहो ही खुळी नेहमी जनाबाईचे अभंग म्हणते. तिचे नाव सरस्वती. पण आम्ही सर्व तिला जनाई म्हणतो. ती अखंड फिरत असते व भिक्षांनावर जगते. हिचा कुणालाही कसलाही उपद्रव नाही. देवळाच्या ओट्यावर बसलेले रामानंद पाहत होते. 2 टगी पोरे म्हणत होती, अगं वेडाबाई, ती चिंध्याची गाठोडी किती जपते आहेस, त्यात काय तुझं डबोला आहे का ग? जनाई किंचित हसून म्हणाली, वेडी रे वेडी मुलं तुम्ही. अरे स्वामींच्या छायेत राहता तरीही तुम्हाला कसे कळत नाही? बाबांनो, जन्माला येणारा प्रत्येक जीव आपापल्या प्राक्तनाचे गाठोडे घेऊनच जन्माला येतो. हे ऐकताच बीडकर चमकले. ही वेडगळ भासणारी बाई दिसते तशी नसावी. ही म्हणे जातीने सोनार आहे आणि मी सराफ, म्हणजे व्यवसायाने सोनारच की. या सामान्य बाईला जीवाचे सोने करायचे म्हणजे काय याचे ज्ञान असावे, नक्की असावे. ती मुलं पुन्हा खिजवल्यासारखी म्हणत होती, आमच्याजवळ गाठोडे नाही, आम्ही काय जन्मालाच आलो नाही. ती सरस्वती सोनारीन म्हणाली, चला चला, तुम्हाला श्री स्वामींच्या समोर नेते. तेथे तुम्हाला दिसेल की दर्शनाला येणारा प्रत्येक माणूस आपल्या प्राक्तनाचे गाठोडे तेथे सोडतो. मग तो राजा असो की रंक, विंग्रजी साहेब असो, पारशी असो, व्यापारी असो की चौकीदार, कुणी का असेना, पण आपले स्वहित साधण्यासाठी इथं धाव घेतात. त्यांच्या अडीअडचणी, रडकथा म्हणजे प्रारब्धाच्या गाठोड्यातील चिंध्याच की. प्रत्येकजण माझ्या या गाठोड्याप्रमाणे
मळकट कळकट फाटक्या तुटक्या चिंध्याच स्वामी महाराजांपुढे टाकतो. बिडकरांना वाटले, केवढे अनुभवजन्य ज्ञान सांगणारी ही बाई वेडी कशी. तिने जाता जाता मला सुद्धा जाग आणली. मी इथे आलो तो पदर पसरण्यासाठीच. माझी श्रीमंती, माझा ऐश आराम, माझी कौटुंबिक समृद्धी सारे मागे ठेवूनच मी इथे आलो. आता अपेक्षा आहे ती फक्त प्रसाद आशीर्वादाची, पण तो सुद्धा माझ्या प्राक्तनात असायला हवा. तेथे एकजण म्हणाला, श्री स्वामी समर्थ महाराज सांकेतिक भाषेत बोलतात, पण ही जनाई त्याचा उलगडा करून अर्थ सांगते. त्यावेळी महाराज मनापासून हसतात. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, हेच खरं. रामानंदांना वाटले, जसे महिष्मती नगरीच्या मंडन मिश्रांच्या वाड्यातल्या दासी पडकीच नव्हे तर पिंजऱ्यातले पक्षीसुद्धा संस्कृत भाषेत बोलत होते. इतकी मिश्रजींची विद्वत्ता गाढी होती, पांडित्याचे बाहुल्य होते असे म्हणतात. तसे त्या अक्कलकोट नगरीतले सामान्यच काय, पण सरस्वतीसारखी वेडगळ स्त्रीसुद्धा आध्यात्मिक भाषा समजते, बोलते. ही सारी थोरवी श्री स्वामी समर्थ महाराजांचीच म्हणायला हवी. त्याच सायंकाळी त्यांना कळले की येथे मन्याबा नावाचा वेडगळ तरुण आहे. तो मूळचा मैदर्गीचा, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला. तो स्वामी समर्थांचा लाडका आहे. या मन्याबाला आई वडील बहीण भाऊ कुणीही नव्हते, त्यामुळे तो निराधार होता. शिवाय तो मुका होता व उन्मत्तासारखा वागायचा. त्यामुळे मैदर्गीकरांनी त्याला आणून इथे स्वामी महाराजांच्या चरणावर घातला. त्याला पाहताच महाराज अत्यंत मृदू शब्दात प्रेमाने त्याला म्हणाले, दीवाना क्यों हुआ है, क्या चाहता है. मन्याबा एकटक स्वामी महाराजांकडे पाहत राहिला व दुसऱ्या क्षणी तो समाधी अवस्थेत गेला. महाराजांच्या वरद स्पर्शाने तो जागृत झाला व थोड्या दिवसांनी तो मराठी व कानडी भाषेत बोलू लागला. शंकराचार्यांच्या जीवनातला हाही प्रसंग रामानंदांना आठवला. द्वारकापीठाचे मठाधिपती हस्तमलक 12 वर्षापर्यंत मुके होते. त्यांची प्रयाग परिसरात आचार्य भेटी झाली व पूर्वाश्रमीचा पृथ्वीधर आचार्यांच्या प्रश्नाने जणू जागृत झाला. आचार्यांनी विचारले, बाळ, तू कोण आहेस व कुठून आलास. त्याबरोबर तो बोलू लागला. रामानंदांना वाटले, काय आश्चर्य आहे. तो व तसाच अनुभव आज या पवित्र क्षेत्री ऐकायला मिळतो आहे. सद्गुरुकृपा ही काही अगाधच असते, हेच खरे. लोकांच्या दृष्टीने वेडा असलेला मन्याबा खरा ज्ञानी आहे. तो स्वामींना अत्यंत प्रिय आहे. आता लोकांची अशी मनोधारणा झाली आहे की मन्याबासमोर बोललेला नवस पूर्ण होतो. लोक त्याला स्नान घालतात, त्याला जेवू घालतात व प्रश्न विचारतात. त्याने होकार दिला तर काम नक्की फत्ते होते, पण होकारासाठी त्याला जबरदस्ती केली की तो म्हणतो, नको नको, स्वामी मारेल मला. दुसरे असे की जेव्हा केव्हा श्री स्वामी समर्थ क्रोधावतात तेव्हा निकटवर्ती भक्तगण मन्याबा आणि सरस्वतीला येथे स्वामींसमोर घेऊन येतात. मन्याबा व सरस्वती टाळ्या वाजवून मोठ्या लयीत नाचत नाचत म्हणतात, ज्ञानोबा तुकाराम बेडकीचं काय काम, ज्ञानोबा तुकाराम बेडकीचं काय काम. असे हे नृत्य गायन पाहून महाराज
शांत होतात व खदखदून हसतात. हे हास्य पाहणारे खरोखर भाग्यवानच म्हणायला हवेत, कारण हे हास्य सामान्य नव्हे, तर परतत्वाला स्पर्श करून आलेले साक्षात शिवशंकराचे अट्टहास्य असते. या सर्व हकीकती ऐकून बीडकर महाराजांच्या दर्शनाला अधिक अधीर झाले होते. गेले 2 दिवस त्यांनी अन्नग्रहण केले नाही. तरीही उदरक्षुधेपेक्षा दर्शनक्षुधा अधिक तीव्रतर होती. भावभक्तीने तुलसीपत्र जरी समर्थांना कुणी अर्पण केले तरी त्यांना ते चालत असे, पण भावार्थ साधण्याच्या मिशाने कोणी कितीही भक्ती करण्याचा आव आणला तरी ते वश होत नाहीत. हे आता सर्वश्रुत झाले आहे. दुर्योधनाकडचे श्रीमंती आतिथ्य डावलून भगवान श्रीकृष्ण नाही का विदुरा घरी गेले, ते याच कारणामुळे ना. आता रामानंद बीडकरांचा प्रतीक्षेचा क्षण जणू संपला होता. महाराज राजवाड्यातून बाहेर आले आहेत हे कळताच ते तातडीने नारळ, फुले, पेढे घेऊन स्वामी दर्शनास निघाले. वटवृक्षाला मस्तक टेकलेले, उजव्या हातावर कललेले, आडवे पहुडलेले स्वामी महाराज म्हणजे साक्षात शेषशायी भगवंताप्रमाणे त्यांना भासले. रामानंदाचे गात्र पुलकित झाले, देहभान हरपले. हे दर्शन म्हणजे जणू पूर्व प्रारब्धाचा परिपाकच म्हणायला हवे. हे भाग्य लाभलेला मी म्हणजे भाग्यवंतांचा भाग्यवंत आहे असे त्यांना वाटले. त्यांनी नारळ, फुले, पेढे स्वामींचरणी अर्पण केले आणि पाया पडू लागले. त्याबरोबर स्वामी म्हणाले, काय को पाया पडते? बीडकर सावधपणे म्हणाले, महाराज पाया मजबूत पाहिजे. उधर देख असे म्हणत स्वामी अचानक उठून उभे राहिले व एकाएकी मोठमोठ्याने शिव्या देण्याचा भडीमार त्यांनी सुरू केला. भांबावलेले रामानंद घाबरले, पण तिथे असलेले चोळप्पा व सुंदराबाई त्यांना सांगितले, तुम्ही गृहस्थ आश्रमी आहात. चोळप्पा म्हणाले, स्वामींचा कोप तुमचे नुकसान करेल, तुम्ही बाजूला व्हा. पण बीडकर बाजूला होईनात. थोड्या वेळात महाराजांच्या शिव्या देणं थांबलं. मग ते म्हणाले, अब यहाँ से चले जाओ, तुम्हारा काम हो गया है. रामानंदांनी ताडले, अद्याप मला उपदेश मिळण्याची वेळ आली नाही. थोर माणसे पात्राचा विचार करूनच गुरु उपदेश देतात. मी माझी साधना वाढवायला हवी. या दिव्य दर्शनाने बीडकरांच्या वृत्तीत एकदम फरक पडला व ते अखंडपणे श्री गुरुराय माऊली असा नामजप वैखरी वाणी करू लागले. वैखरी वाणीपासून परावाणीपर्यंतचा नामजप प्रवास हा व्हायला हवा अशी त्यांच्या मनी आस निर्माण झाली. तो जणू ध्यास लागला. तेथून ते पुण्यास परतले. पुण्यात आल्यावर सराफ पेढीवर बसल्यावर काम करीत असता, गिऱ्हाईकांशी व्यवहार करीत असता त्यांचा अखंड नामजप चालू असायचा. श्री गुरुराय माऊली, श्री स्वामी समर्थ माऊली. एकदा एक मित्र त्यांना म्हणाले, तुम्ही अक्कलकोटहून आल्यापासून अगदी भारावलेले दिसता. तुमच्या वृत्ती बदललेल्या वाटतात. तुमची गुरु माऊली, स्वामी माऊली आहे तरी कशी? त्यांचा पेहराव तरी कोणता आहे? रामानंद म्हणाले, अहो, पोशाखावर काय आहे? तुम्ही मुरब्बी व्यावसायिक आहात.
दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या पोशाखावरून तुम्ही अनुमान करू शकता की हा किती तोलाचा आसामी आहे, हा किती खरेदी करू शकणार आहे. बंडोपंत म्हणाले. तात्याराव हसून म्हणाले, पगडीवाले, फेटेवाले, टोपीवाले, मुंडासेवाले, 1 का 2? रामानंद लगेच विचारात पडले. खरंच आपले मुळी तेव्हा लक्षच नव्हते. आडवे पौडलेले स्वामी महाराज अजानुबाहू आहेत हे जाणवले. भव्य कपाळ, तेजपुंज चेहरा, किंचित रोखून पाहणारी स्निग्ध नजर एवढेच लक्षात राहिले आहे. पण स्वामी कौपिनधारी होते की दिगंबर? त्यांनी अंगरखा घातला होता की ते उघडे होते वगैरे काहीच पाहिले नाही. माझ्या मनाची तरल अवस्था, दर्शन लाभल्याचा आनंद, माझ्या स्वतःच्या अंगावर उभे राहिलेले रोमांच या सर्व अमौलिक भावभावनांमुळे माझे बाह्य पोशाखाकडे दुर्लक्ष झालं असावं. खरं तर त्याची काही गरजही नव्हती. हेच खरं. प्रपंच आणि परमार्थातला हाच मूलभूत फरक असावा. प्रपंच हा बाह्यांगी पाहायला लावतो, तर परमार्थ अंतर्मुख व्हायला लावतो. आता सतत बीडकरांच्या तोंडी एकच विषय होता, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या संबंधी ऐकलेल्या आख्यायिका, भक्तांना आलेले अनुभव आणि त्यांचे अक्कलकोट येथे झालेले आगमन. स्वामींचे शिष्य चोळप्पा, बाळप्पा, स्वामीसूत, गोपाळराव, केळकर, सुंदरबाई वगैरे. स्वामींचे विविध ठिकाणी स्थापन झालेले मठ, अशा अनेक गोष्टी बीडकर इतरांना सांगत होते आणि स्वामींचे तोंड भरून गुणगान करीत होते. तेथील माहिती सांगताना बीडकर म्हणाले, अक्कलकोट संस्थानचे राजे वास्तविक त्यांच्या बेगुमान वागण्याने प्रजा हैराण झाली होती. राज्यश्रीने धुंदारलेला राजा स्वसामर्थ्याशिवाय मिळालेल्या राज्यात सत्तेचा घृणास्पद वापर करीत होता, पण त्याला समर्थ स्वामींनी ठिकाणावर आणले. त्यांनी त्या शिरजोर मगरूर श्रीमंतीचा दिमाग दाखविणाऱ्या राजाच्या फाडकन मुस्काटात मारली. डोळ्यापुढे काजवे चमकले आणि त्यांची शुद्ध हरपल्यासारखे झाले. बापरे, हे नवलच आहे, काकासाहेब म्हणाले. महाराज फक्त काय रे एवढेच म्हणाले. तशी राजे शुद्धीवर आले. स्वामींनी त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हणाले, तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो. असं म्हणतात की त्यावेळी राजेसाहेबांना वाटलं तेजाचा गोळा शरीरावरून फिरत आहे. त्यांनी लगेच समर्थांना साष्टांग दंडवत घातले. असा प्रत्ययकारी साक्षात्कार व ज्वलंत दराराच त्यांना भक्त होण्यास भाग पाडून गेला. जर समर्थांच्या सामर्थ्याचा अंकुश नसता तर संस्थानाची काय अधोगती झाली असती ते एक परमेश्वरच जाणे. मराठवाड्यातून आलेले आबाजी म्हणाले, आमच्या केज गावात केजकर स्वामींनी बांधलेला स्वामींचा मठ आहे. त्या मठात स्वामी महाराजांची पंचधातूची फक्त मुखाकृती आणि चरणपादुका आहेत. त्याला देशपांडे मठ असं म्हणतात. त्याची हकीकत अशी, देशपांडे कुटुंबाला निजाम सरकारकडून वंशपरंपरा केज या गावी जमीन जुमला मिळाला होता, पण क्षुल्लक कारणास्तव निजाम सरकारनेच त्यांची ही जमीन जप्त केली. महारुद्रराव देशपांडे फारच व्यथित झाले, पण करणार काय? सरकारी दरबारी खूप खटपट केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांचे नशीब मात्र बलवत्तर म्हणायला हवे.
त्यांना योग्य माणसांकडून सल्ला मिळाला की त्यांनी अक्कलकोटला जावे. तेथे गाऱ्हाणे निश्चित फलद्रूप होईल. त्याप्रमाणे ते तडक तेथे गेले. वास्तविक केजपासून अक्कलकोट किती लांब, त्यातून आडवळणी, पण देशपांडे यांची निकड अधिक तीव्रतर होती. काय आश्चर्य! महाराजांच्या चरणी मस्तक ठेवताच मनकवडे असलेले स्वामी चटकन म्हणाले, तू 4 मनोरे असलेल्या शहरी जा. प्रयत्न कर, तुझे काम नक्की होईल. रामानंद म्हणाले, वा, हे अद्भुतच म्हणायला हवे. तो महापुरुष किमयागाराचा किमयागार आहे. पुढे काय झाले? अहो, ते तडक हैदराबादला आले. जे काम कित्येक वर्ष रेंगाळले होते ते अल्प प्रयत्नांनी साध्य झाले. मोठ्या अधिकाऱ्यासमोर त्यांनी सर्व कागदपत्रे हजर केली व महारुद्रराव देशपांडे यांना न्याय मिळाला. वा, छान! सर्वांच्या मुखातून सुखद उद्गार निघाले. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळेच हे अवघड कार्य सुलभ झाले, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. ते नियमितपणे अक्कलकोटच्या वाऱ्या करू लागले. काही सहस्त्र रुपये खर्च करून त्यांनी केजला स्वामींच्या मठाची स्थापना केली. त्यामुळे इतर भाविक भक्तजनांची सोय झाली व उपासनास्थान निर्माण झाले. नंतर रामानंद बिडकर म्हणाले, अहो, हे तालुक्यांमध्ये आता मठस्थापना होत आहे. प्रत्येक मठामागे असा आशीर्वादात्मक किस्सा आहे. सर्वव्यापी सर्वगत असलेले स्वामी फक्त मठापुरते सीमित नाहीत. भावपूर्ण अवस्थेत साधक असला की त्याच्याजवळ ते सहजपणे असतात. साधकांना स्वामी दिसतात, त्यांचा सहवास अनुभवता येतो. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर, ठाईच बसोन करा एकचित्त, आवडी हसत आळवावा. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.